नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत. नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये किरण पवार यांच्या संगत आपण संवाद साधणार आहे. मागे ह्यांची मम्मी शिवसेनेकडून निवडून आले होते. येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये ह्यांचा निर्णय काय असणार आहे, कुठल्या पक्षाकडून थांबणार आहेत, हे आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहे. किरण साहेब, मागे इलेक्शन मध्ये तुमच्या मम्मी थांबल्या होत्या शिवसेनाकडनं, आणि ह्या निवडणुकीमध्ये तुमचा निर्णय काय असणार आहे? आता आम्ही आई नगरसेवक असताना आई नगरसेवक होती 5 वर्ष. काम तर सर्व मी बघत होतो प्रभागामध्ये. आणि आता लोकांचं जनमत घ्यायचं चालू आहे सध्या. म्हणजे लोकांचं जनमत, बाबा काय करायचं आपण. कारण की प्रशासनाच्या काळामध्ये 4 वर्षामध्ये जे मी धावून जाऊन काम केलेलं आहे, आमदार विजयकुमार देशमुख मालकांच्या माध्यमातून प्रभागामध्ये 35 ते 40 करोड रुपयेचं निधी आम्ही आणला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही शिवसेना सोडली. म्हणजे चालू नगरसेवक असताना आम्ही भाजप बरोबर गेलो. योगायोगाने भाजपची सत्ता आली. सत्ता आल्यानंतर आमदार साहेबांनी एवढा निधी दिला की ह्या प्रभागामध्ये विरोधकाला काम सुचवायला सुद्धा म्हणजे बजेट दिलं, पण त्यांना पण काम सुचवता येत नव्हतं. हसली गत करून टाकलेली आहे. आणि आता मालकांबरोबर चर्चा झाली. मालक जे म्हणतील त्यांच्याबरोबर आम्ही उभारणार आहे. मला सांगा, तुम्ही शिवसेनेतून निवडून आलेत, गेल्या टर्मला तुमच्या मम्मी निवडून आलेत. काम तर तुम्ही बघताय, हे सगळं सोलापूरकर पाहताय. शिवसेनेमधून निवडून येऊन भाजपामध्ये काम करायचं असं का वाटलं तुम्हाला? त्यावेळेस ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि इथं भाजपची महापालिकेमध्ये सत्ता होती. आणि भाजपमध्ये जायचं कारण काय, कारण की भाजपची सत्ता असल्यानंतर मला जास्त बजेट मिळेल आणि मग माझ्या प्रभागाचा जास्त विकास करेल, त्यासाठी मी भाजपमध्ये गेलो. आम्ही उद्धव साहेबांकडं बजेट मागायला गेलतो, तर त्यांनी बाकीचे उद्धव साहेब म्हणजे महाविकास आघाडी होती त्यावेळेस, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मला वाटतं शिवसेना. पण बाकीचे म्हणजे राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, त्यांच्या नगरसेवकाला भरपूर बजेट मिळायला लागलं. आणि आम्ही बघताना सुद्धा म्हणजे शिवसेने नगरसेवक राहून सुद्धा आम्हाला बजेट देत नव्हतं. म्हणजे विशेष निधी असेल, मुख्यमंत्र्याकडनं बजेट असेल, अर्थ खातं अजितदादाकडे असल्यामुळं त्यांच्या नगरसेवकाला बजेट मिळायला लागलं. मग आम्ही 35 लाख भांडवली आणि वार्ड वाईज 7 लाख म्हणजे आम्ही काय करणार. त्यामध्ये काय झालं, 5 वर्षामध्ये पहिले 1 वर्ष तर बजेट मिळालं नाही. त्यानंतर 2 वर्ष कोरोनात गेले. मग कोरोना झाल्यानंतर प्रभाग हा हे 40 ते 39,000, 38 ते 39,000चा प्रभाग आहे. मग प्रभागामध्ये एक जर रस्ता करायचं म्हटलं तर 30-35 लाख. मग एक रस्ता वर्षभरात कसं केल्यानंतर ना बाकीच्या लोकांची कामं कसं करणार. त्या अनुषंगाने आम्ही भाजपमध्ये प्रवेश करून टाकला. आणि त्या प्रवेशाला महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः आलते. हेरिटेजमध्ये प्रवेश झाला. स्वतः माझ्या आईचा आमचा प्रवेश स्वतः साहेब सोलापूरमध्ये आले आणि मालकाच्या माध्यमातून आम्ही प्रवेश केला. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपकडनं उभा राहणार आहेत का शिवसेनेकडनं उभा राहणार आहेत? आता हो का, आमचं काम बोलतंय. कारण 35 ते 40 करोड रुपयाचं काम केलं, त्यामुळं काम बोलते. जनता ठरवेल कुणाबरोबर जायचं. आता आमचे जनतेबरोबर बैठकी चालू आहेत की बाबा ज्यांनी विधानसभेला विरोध केला, लोकसभेला विरोध केला, त्यांच्याबरोबर राहायचं का परत इलेक्शनला उभारायचं किंवा इलेक्शनला उभारायचं नाही, ही माझी जनता ठरवेल. जनता तुम्हाला काय म्हणते? जनता म्हणते 2 दिवसात आम्ही सगळे मिळून निर्णय देऊ. कारण की खाली आहे 25 ते 26,000 मतदार. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते अवंतीपर्यंत आहे 26,000 मतदार. आणि वर आहे 12-13,000 मतदान. वर आहेत 11 बूथ, खाली आहेत 22 बूथ. आता वर एकूण लोकसभेला 3322चा लीड मिळाला इथं प्रभाग क्रमांक 7 मधनं. आणि विधानसभेला 4897चा लीड मिळाला. म्हणजे सगळ्याच बूथला लीड आहे. त्यामुळं इथं काम केल्यानंतर आता जनतेला कसं आलं, जुने लोक होते, शिफारस पत्र द्यायचं म्हणल्यानंतर ना इकडे या, लॉजला या किंवा घरी बोलवायचे. अजून ते काही आमच्यावरचे नगरसेवक होते, ते आधार कार्ड झेरॉक्स द्या, फोटो द्या. अरे गरीब बाई फोटो कुठून आणणार किंवा आधार कार्डाची झेरॉक्स मारायला जायचं का? आम्ही घरी नेऊन शिफारस पत्र देतो का?
घरी नेऊन आणि आमचं एक पहिल्यापासून ब्रीद वाक्य आहे, मत मागायला घरापर्यंत, काम करायला दारापर्यंत. आणि तेच आजपर्यंत आम्ही करत आलेलो आहे. त्यामुळं आमच्याबरोबर आमची जनता 100% बरोबर आहे. पहिला प्राधान्य तुमच्या घरामध्ये तिकीट महिलाला मागणार आहेत का पुरुषांसाठी? नाही, मी काम केलो. आता पूर आला असेल, तुम्ही बघितला, लोकांना रात 11-12 वाजेपर्यंत आम्ही निसर्ग हॉटेलचं जेवण मागून मालक होते, आमदार होते, आमदार साहेब होते, म्हणजे आम्ही सगळे म्हणून रातोरात सगळ्याला जेवण दिलं. नाल्यामध्ये पाणी आल्यानंतर बॅरिगेट लावणे, तिथे बसची व्यवस्था करणे, ॲम्ब्युलन्स मागवणे, सगळी व्यवस्था केलेली आहे. बरं, त्यांच्या घरामध्ये पाणी घुसले असे 350 कुटुंबाला दिवाळीच्या अगोदर 10,000 रुपये मिळाले. त्याबरोबर किट मिळाले. आता 100 प्लॉटमध्ये पाणी घुसलं तर मी स्वतः रॉडिंग करतो, कारण मला रॉडिंग येते, जेटिंग सगळंच काम केलेलं आहे. कारण की आपल्याला जर लढायचं असेल तर खालच्या ग्राउंड लुसनं लढावं लागणार आहे. मग मी म्हणजे लोकांना अशी सवय लावली की जी जुने नेते आपल्या लॉजला बोलो किंवा कुठे बोलो, तर आता लोकांना अशी सवय आहे की जनतेपर्यंत आता जावं लागेल. आता बघा, काही उमेदवार इच्छुक आहेत. जुने नेते कोण? जुने जुने म्हणजे आता प्रभाग क्रमांक 7 म्हणजे हाय व्होल्टेज आहे, लक्षात ठेवा. हाय व्होल्टेज मध्ये तुम्ही बघा सगळे जुने नेते आहेत. आणि आजपर्यंत आता त्यांनी कधीपर्यंत म्हणजे जनतेपर्यंत पोहोचले नव्हते. लॉजचं आता लॉज हो का, लॉज सगळ्याच नेत्यांचा आहे, माझं सोडून. आता कुणाचं लॉज आहे तुम्हाला माहित आहे, सगळ्या नेत्यांचं लॉज आहे, फक्त माझं एकट्या सोडून. मी सर्वसामान्य घरचा आहे, बाकीचे लॉजला बोलत होते. आणि त्याचा अर्थ काय निघते बघा, या लॉजला म्हणल्यावर एखाद्या महिलेला महिला जर या लॉजला म्हणल्यावर त्याचा अर्थ काय होते, ते पण बघा ना. मी घरी नेऊन देतो शिफारस. सगळ्यात जास्त शिफारस पत्र आमच्या आईच्या पत्रावरनं दिलेली आहेत. किती जणांना नोकऱ्या लागलेल्या आहेत, किती जणांचं घरावर नावं लावलेली आहेत. कन्याराळ वस्ती असू दे, मनोहरनगर असू दे, किंवा हांडे प्लॉट असू दे, किंवा चिंचनगर असू दे, ह्या भागातल्या लोकांची घराची नावं लावायची असेल तर शिफारस पत्र लागत होतं. पण नियमाने ते शिफारस पत्र लागत नव्हतं. पण तिथं म्हणजे जुनी इथली परंपरा आहे की तिथं जाऊन सांगायचं शिफारस पत्र आलं तर त्यांचं नाव लाव. पण मी तिथं आम्ही निवडून आल्यानंतर मी तिथं स्पष्ट जाऊन सांगितलं शिफारस पत्र बंधनकारक आहे का. आता माझा एखादा विरोधकच आहे, ते माझ्याकडे कसं येईल? हे लादलेलं आहे, शिफारस पत्र लादलेलं आहे. ओळखपत्र फक्त पाहिजे असते. पण शिफारस पत्र लादलंय का तर ते विरोधक माझ्याकडे यावं, मग त्याला पळवायचं. मग आम्ही आल्यापासून काहीच ठेवलं नाही. आणि दुसरी सुखसुविधा आम्ही काय दिली, 2012 पासून आतापर्यंत उद्या पाणी येणार आहे म्हटल्यानंतर आज सुद्धा माझ्या प्रभागातल्या लोकांना 10 मिनिटांमध्ये कळते उद्या पाणी येणार आहे, म्हणून सगळ्याला मेसेज जाते. साहेब, चित्र स्पष्ट दिसत आहे. तिकडं बर्डे साहेबांची मुलगी प्रचार करायला लागलेत, इकडं नाना काळे प्रचार करायला लागलेत, फिरायला लागलेत घरोघरी, आणि तुम्ही इकडं फिरायला लागलेत. नाही, मी फिरेन ना. मग कसं? त्यांनी काम केलं नाही. 9 वर्षाचा यांचा गॅप, काही जणांचा 12 वर्षाचा गॅप. मी काम केले, मी फिरेन ना. मला जनता फिरू पण नको म्हणाली. मी अजून फिरलो नाही. मी परवा पण काही लोक जर घेतले होते ना, ह्याचं शिबिर त्याचं शिबिर, मी एकच दणका दिला. 2,86,00,000 रुपये छत्रपती शिवाजी महाराज चौक, हिरज नाका, नेरळवस्ती पूल, खमितकल अपार्टमेंट. दुसरा रस्ता नेरळवस्ती पूल, शरद पवार शाळा, अँबेसिडर हॉटेल. तिसरा रस्ता अँबेसिडर हॉटेल ते प्रभाकर महाराज बँक. काम बोलते म्हणून 2,86,00,000 रुपयेचं एकच दणका देऊन टाकला. आणि प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येकाच्या घरी पॉम्पलेट वाटून टाकले की मग त्यावेळेस पॉम्पलेट वाटले 2,86,00,000 रुपयेचं उद्घाटन. आमदार विजय, मला सांगा, सेनेमधून भाजपमधले जे निधी आहे त्या निधीचं तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये काम केलं. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप तिकीट देईल ना देईल, तुमचा निर्णय काय असणार आहे? निर्णय म्हणजे जनता जर का म्हणाले तुम्ही जे निर्णय घेल ते आम्हाला मान्य आहे, पण जनता घेताना निर्णय काय घ्या म्हणाले, ज्यांना झोनची माहिती आहे, ज्यांना महापालिकेची माहिती आहे, ज्यांना निधीची माहिती आहे, त्यांना घ्या. पण ह्या जुन्या लोकांना डावलूनच आम्हाला निवडून दिले ना. त्यांनी जर 35 वर्ष जर काम केले असते, त्यामुळे त्यांना पाडलेत लोक. आता तुम्ही जी नावं घेतलेत ना, त्यांना पाडलेल्या आहे लोकांनी. मग त्यांना ते जर परत पक्षात येऊन जर हे करत असेल तर जनता त्यांना डावल्यानंतर मला काय सांगायचं नाही. कारण की जनतेला आता सध्या काय पाहिजे, ज्याला प्रशासनाची माहिती पाहिजे, आम्हाला प्रशासनाची माहिती आहे, त्याला झोन पाहिजे, बजेट पाहिजे, हेड ऑफिस काय, नगरोत्थान काय, दलित वस्ती काय, दलित इतर काय. लोकांना काय माहित नाही का? कुठे माहित? माहित असलं असतं तर माझी आई नगरसेवक आहे. 2021 पासून 2026 पर्यंत 35-40 करोड रुपयाचं कामं करतो म्हटल्यानंतर बरं, प्रशासक काळामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं आहे, आयुक्त बरोबर मी असतो, प्रशासनाची माहिती आहे, झोन आहे. बरं, आता कुठे नगरसेवक आहे?
35-40 कोटी रुपये बजेट आणलं का नाही? मेन कामं केली का नाही? ती ओढा बघा, ओढा पाणी घुसलं होतं, ते ओढा पण सरळ केलाय. मला सांगा, नगरसेवक इलेक्शन मध्ये निवडून लोकांनी तुमचं तोंड बघून दिलं का तुमच्या आईचं तोंड बघून निवडून दिलं? माझं काम बघून निवडून दिलं. माझी आई जेव्हा प्रभागामध्ये फिरत होती, मी किरण पवारची आई आहे, त्यावेळेस मग तुम्हाला का बरं दिलं नाही तिकीट? त्यावेळेस महिला होत्या, 2 महिला होत्या, त्यामुळेच महिला. आता बी महिलाच आहे ना. आता 2 महिला, 1 पुरुष आणि 1 ओबीसी पुरुष आहे. मला जनता काय म्हणाले, ओपन पुरुष म्हणून उभार. मग नाना काळे कुठं जायला पाहिजे? आता हो का, त्यांनी ठरवायला पाहिजे, कारण की मी सत्ता नसताना आलेला माणूस आहे. मी परवा फडणवीस साहेबांना पण जाऊन भेटू आलो, मालकाची पण माझी भेट झाली. मी काय म्हणलो, मी काम केलेला, मी सत्ता नसताना आलेला माणूस आहे. आणि त्यांनी विधानसभेला विरोध केला, पक्षांतर केलेलंच आहे ना. अहो, पण मी पक्षांतर सत्ता नसताना केलेलं आहे बॉस. सत्ता असताना करणारे वेगळे, सत्ता नसताना प्रवाहाच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये गेलो, त्यावेळेसच्या महापौरला मतदान पण केलं. आणि मी सत्ता नसताना गेलो, प्रवाहामध्ये 100 जण गेलो. प्रवाहाच्या विरोधामध्ये पवणारा माणूस किरण पवारच आहे. ताई, मला सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या घरामध्ये महिलांचं तिकीट आहे असं चित्र दिसतंय. एकंदरीत बर्डे साहेबाच्या मुलींना तिकडं तिकीट दिलं म्हणजे फिक्स झाल्यासारखंच आहे. इकडं नाना काळे आहेत आणि एक त्यांचा भाजपाचा निर्णय अजून चालू आहे. धनगर समाज बी जास्त आहे ह्या प्रभागामध्ये, बरोबर. महिला म्हणून तुमच्या घरामध्ये तुमच्यासाठी जर तिकीट दिलं, तुम्ही कसं काम करणार आहेत? काम आतापर्यंत सासू नगरसेविका होत्या, त्यांच्या माध्यमातून, विजयकुमार देशमुख मालकांच्या माध्यमातून माझ्या मिस्टरांनी भरपूर कामं केलेली आहेत. ती रस्त्याचे असू दे, पाण्याचे असू देत, किंवा ड्रेनेज लाईन असू देत, लाईट्स असू देत. शिवाय अवकाळी पाऊस आला त्यावेळी सुद्धा माझ्या मिस्टरांनी दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून त्यांनी जे काही प्रॉब्लेम होते ते सगळे सॉल्व्ह केले होते. घरात म्हणजे थोडं पण घरात लक्ष न देता त्यांनी सगळं पूर्ण म्हणजे स्वतःला पूर्ण समाजासाठी किंवा प्रभागासाठी वाहून दिलं होतं. येणाऱ्या निवडणुकीमध्ये महिलालाच तिकीट देणार असं ह्यांना म्हणले की नाही, मी भाजप जर म्हणलं की महिलालाच देणार तिकीट, तुमचा निर्णय काय असणार आहे त्या टायमाला? काय असणार आहे तुमचा निर्णय? माझं वैयक्तिक मत असं आहे की तिकीट माझ्या मिस्टरांना मिळालं पाहिजे. नाही, ते भाजपाने तुम्हाला दिलं. हा, दिलं. मी त्यांच्या माध्यमातून मी काम करू शकते ना. असं तर ते आता फक्त आतापर्यंत माझ्या गेल्या वेळेस पण माझ्या सासूबाईंना तिकीट मिळालं कारण लेडीजचा प्रभाग होता म्हणून. आता पण तसंच झालेलं आहे, पण सगळी कामं माझे मिस्टरच करतायत. मला एवढं तर हे खात्री आहे की ह्याच्या पुढे पण म्हणजे कधीतरी ह्याच्या नंतरच्या म्हणजे ह्याच्यात पण येईल की बाबा, मला एवढी आशा आहे की माझ्या मिस्टरांना स्वतःला हे मिळालं पाहिजे. असं स्वतःला म्हणजे भाजपाकडनं तिकीट ह्यांना मिळालं, हा, मिळालं पाहिजे. हो हो. मला सांगा, तुम्ही अख्खा प्रभागाची ह्यांना माहिती आहे, हा. तुम्हाला कुठपर्यंत माहिती आहे प्रभागाची? म्हणजे प्रभागातल्या जनतेशी संवाद साधायचा, हा. इतर कामं असतील, हे तुम्ही जाऊन करू शकताल की? हा, महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. कारण ह्याच्या आधी जेव्हा म्हणजे सासू नगरसेवक होते त्या कुठले कुठले कॅम्प घेतले, किंवा आपला नेत्रदान शिबिर, मोतीबिंदू शिबिर, लसीकरण असू देत, किंवा ते आभा कार्ड असू देत, आयुष्यमान कार्ड असू दे, ह्यात सगळ्यात म्हणजे ज्या महिलांचे जे काही प्रॉब्लेम असेल ना, त्यात मी पूर्णपणे सहभागी होते आणि माझे 100% मी दिले त्यावेळी. लाडकी बहीण असू देत, ते स्वतः फॉर्म मी त्यांचे भरले. किती महिलांचे तुम्ही लाडके बहिणीचे फॉर्म भरलात? 100 पेक्षा जास्त लोकांचे मी फॉर्म भरले घरीच. हा, घरी स्वतः. आम्ही कॅम्पवर 8,000 लोकांचे भरले. हा. सगळ्यात जास्त सोलापूर शहरामध्ये लाडली बहिणीचे फॉर्म शहर उत्तर मधील प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहेत. मला सांगा ताई, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तिथं विधानसभेमध्ये महिलांना 2100 रुपये मिळावं म्हणून असं मंजुरी घेतली. आताचे जे सगळे सत्ताधारी आहेत ते, तुम्हाला काय वाटतंय की महिलांना 2100 रुपये मिळाला पाहिजे असं तुम्ही त्या मताशी आहे का? आता 2100 रुपये पैसे देतात त्याचा हे नाहीये, पण महिला सुरक्षित नाहीये, हे महत्वाचं आहे. मेन तर महिला सुरक्षित असलं पाहिजे. हे पैसे देऊन फक्त तात्पुरता प्रश्न मिटतो, पण त्यांचे रोजगार वगैरे ते पण मिळायला पाहिजे महिलांना. मला ते वाटतं. काय प्रयत्न करणार आहे? मला एवढंच वाटतं की बाबा महिलांना रोजगार मिळाला पाहिजे. हा, जे म्हणजे त्यांना काम नाहीये, धंदा नाहीये, उद्योगधंदे नाहीयेत, ते त्यांना मिळाले पाहिजेत असं.
महिला बचत गट आहे मॅडम आपल्या महापालिकेत, हा त्या माध्यमातून कामं मिळू शकतात महिलांना. मशीन वाटलं, शिलाई मशीन वाटलं, हा शिलाई मशीनचं वाटप केलेलं आहे. हम्म. परत अजून सायकली. हा सायकली दिल्यात, म्हणजे मुलींना किंवा म्हणजे ज्याची परिस्थिती नाही आहे त्यांना नाही कॉलेज किंवा शाळेपर्यंत जाता येत नाही अशा मुलींना सायकलचं वाटप केलेलं आहे. महिलांमार्फत कार्यक्रम हा. महिलांचे परत सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आता हे आमचं संभाजी छत्रपती छत्रपती संभाजी मंडळ आहे, त्या मंडळातून वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. पहिला म्हणजे माझं लग्न होण्याच्या आधी तिथे मी कुठलेही कार्यक्रम बघितले नव्हते. बाबा महिलांना आधीची परिस्थिती कशी होती की बाबा महिलांना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. कोणी म्हणजे असं बाहेर पडलं की बाबा असं हे वेगळं काहीतरी होईल असं म्हणून. पण लग्न झाल्यानंतर मी जेव्हा स्वतः बाहेर पडले त्यावेळी महिलांना बाहेर घेऊन पडले. बाबा तुमच्या काहीतरी कला आहेत, तुम्ही त्या लोकांपर्यंत दाखवू शकता. ह्याच्याने महिला एक झाल्या, त्यांच्यातल्या कला बाहेर पडू लागल्या. असं शिक्षण असू दे, काही कोणाकोणामध्ये इतकं टॅलेंट आहे की ते स्वतः कवी म्हणजे कविता वगैरे करू शकतात. असं मला सांगा मॅडम, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भाजपाने तिकीट नाहीच दिलं तर तुमचा निर्णय काय असणार आहे त्या टायमाला? एवढं कामं केलेत तुम्ही भाजपाचे, एवढं 1200-1300 फॉर्म भरलेत भाजपामध्ये, एवढी गर्दी आहे, त्या गर्दीमध्ये तुम्ही तिकीट मागणी केली आहे भाजपाकडनं. जर करता तुम्हाला भाजपाने तिकीट नाहीच दिलं, तुमचा निर्णय काय असणार आहे त्या टायमाला? काम केलंय हो, काम केलंय म्हटल्यानंतर जनता आम्हाला निवडून देणारच आणि भाजप तिकीट देणार पण. कारण एवढं काम केलंय, सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. म्हणजे जनतेचं मत घेतल्याशिवाय आम्ही पण नाही हे करणार, कारण जनतेचं मत पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे आम्हाला पण घाबरायची काही गरज नाही. धन्यवाद ताई, खूप काय चांगली माहिती दिली आहे ताईंनी. येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजून यांचा जे प्रभाग आहे, जर चांगला उमेदवार जर असेल तर त्याला मतदान करा. माझ्यापेक्षा जर चांगलं काम करणारा उमेदवार असेल किंवा काम केलेलं असेल त्याला 100% जनतेने मतदान करावं. नाहीतर ही जनता ह्या बारीला सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. किरण पवार म्हणाले, जिथं मी असणार आहे तो पॅनल निवडून येणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया किरण पवार कुठं असणार आहेत. मी राहुल रणदिवेसह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.